दोस्ती असावी तर अशी जिथे 22,000 कोटीचं कर्ज अवघ्या 6.5 कोटींवर सेटल होऊन जातं. आपल्यासारखा सामान्य माणसाचा होम लोन किंवा गाडीचा एक जरी ईएमआय चुकला ना तर बँकवाले फोन करून आणि घरी येऊन जगणं आराम करतात. पण देशात काही महान मित्र असे आहेत ज्यांच्यासाठी बँकेचे नियम अगदी लोण्यासारखे मऊ होतात. सुभाषचंद्र साहेबांचं 22,000 कोटींचं देणं होतं, पण सेटलमेंट कितीला झाली? फक्त 6.5 कोटींमध्ये. म्हणजे 99.9%चा असा डिस्काउंट जो मॉलमधल्या कोणत्याही सेलमध्ये आयुष्यभरात पाहायला मिळणार नाही. आता हे कसं शक्य झालं? अहो, शेवटी मोदीजींचे अत्यंत खास मित्र आहेत ते. मित्र असावा तर असा जो 22,000 कोटींच्या जागी 6.5 कोटी भरा आणि सब चंकासी म्हणा अशी सोय करून देईल. शेतकऱ्याने 10,000चं कर्ज थकवलं की त्याची जमीन लिलावात काढणारे, मित्राचं हजारो कोटीचं कर्ज असलं की मात्र अरे सोड ना यार, 6.5 कोटी दे आणि मोकळा हो असा स्कीम लावतात. म्हणून सांगते, नियम आणि कडक कायदे फक्त आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी असतात. मित्रांसाठी तर देशात फक्त ऑफर आणि डिस्काउंट चालू असतात. बाकी तुमचं यावर काय मत आहे ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.